राजकारणात एखाद्या नेत्याची कोंडी वर्तमान काळात केली जात असेल तर याची कारणं एकतर भूतकाळात दडलेली असतात किंबहुना भविष्यात याचे पडसाद उमटणार असतात. तर आता हे मी आत्ता का सांगतोय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेनेची युती ही निश्चित मानली जात होती. मात्र अर्ज दाखल करण्याच्या 2 तास आधी भाजप आणि शिंदे शिवसेनेची युती तुटली आणि या निमित्तानं भाजपनं शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची कोंडी केली. आता ही कोंडी आत्ता सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांपुरतीच मर्यादित आहे की याचे पडसाद थेट 2029च्या लोकसभेमध्ये उमटणार आहेत असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय आणि याचं उत्तर साहजिकच 2029च्या लोकसभा निवडणुकीतल्या सगळ्या घडामोडींमध्ये दडलेलं आहे. तर आत्ता खासदार श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभेचे खासदार आहेत. मात्र या मावळ लोकसभेची 2029ला विभागणी होणार आहे आणि त्यावेळेला पिंपरी चिंचवड हा स्वतंत्र लोकसभा होईल, त्याची निर्मिती होईल असं बोललं जातं आणि त्या अनुषंगानं पावलं सुद्धा या ठिकाणी पडतायत. तर त्यावेळी भाजप जर स्वबळावर लढणार असेल तर साहजिकच ते या पिंपरी चिंचवड लोकसभेमध्ये त्यांचा स्वतंत्र उमेदवार उतरवतील. मात्र जर भाजपनं शिंदे शिवसेनेसोबत युती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला तर श्रीरंग बारणेंच्या या जागेवरती भाजपला दावा ठोकायचा आहे आणि त्या अनुषंगाने या महानगरपालिका निवडणुकीत आत्ता ज्या काही घडामोडी घडतायत, श्रीरंग बारणेंची जी कोंडी केली जाते त्याचे परिणाम नेमके काय होतील आणि आत्ता नेमकी श्रीरंग बारणेंची कोंडी कशी केली जाते हे आपल्याला या वेब एक्सप्लेनरमधून जाणून घ्यायचं आहे. मी नाजिम मुल्ला तुमचं एबीपी माझाच्या या वेब एक्सप्लेनरमध्ये स्वागत करतो. खासदार श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभेतून सलग 3 वेळा निवडून आलेले आहेत. मावळ लोकसभा ही पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि मावळ तर रायगड जिल्ह्यातील उरण पनवेल आणि कर्जत या 6 विधानसभामध्ये विस्तारलेली आहे. आता सध्या जनगणना कधीही सुरू होऊ शकते असं बोललं जातं. जनगणना झाल्यानंतर लोकसभांमध्ये वाढ होणार आहे आणि ही लोकसभांमध्ये वाढ झाल्यानंतर मावळ लोकसभा ही विभागली जाणार आहे आणि ही विभागल्यानंतर पिंपरी चिंचवड हा स्वतंत्र लोकसभा होऊ शकतो, याची स्वतंत्रपणे निर्मिती होऊ शकते असं बोललं जाते. त्या अनुषंगाने पावलं सुद्धा पडतायत. त्यावेळेला मावळ लोकसभेतील पिंपरी चिंचवड मावळ आणि शिरूर लोकसभेतील भोसरी विधानसभा अशा या 4 विधानसभांना सोबतीला घेऊन त्याच्या आजूबाजूचे जे काही गावं आहेत किंवा वाड्या आहेत, वस्त्या आहेत, त्या एकत्र करून या 4 विधानसभांचं सुद्धा एकूण 6 विधानसभा केल्या जाणार आहेत आणि त्यातून या पिंपरी चिंचवड लोकसभेची निर्मिती केली जाणार आहे. त्यावेळेला भाजपला या लोकसभेवरती दावा ठोकायचा आहे आणि त्याच अनुषंगाने आत्ता जी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक पार पडतीये आणि या निवडणुकीमध्ये खासदार श्रीरंग बारणेंची त्यांच्याकडून कोंडी केली जाते. आत्ता ही कोंडी सुरू असली तरी आता आपल्याला सगळा थोडासा इतिहास पाहावा लागणार आहे. यासाठी 2017 महानगरपालिका निवडणुकांच्या निकालाकडे आपल्याला थोडं लक्ष द्यावं लागणार आहे. त्यावेळेला शिवसेना ही एकजूट होती आणि एकजूट शिवसेना असताना इथं 128 पैकी अवघे 9 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आलेले होते. खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वातच इथली निवडणूक पार पडलेली होती. त्याच वेळेला भाजपनं इथं 77 नगरसेवक निवडून आणले आणि एक हाती सत्ता या ठिकाणी काबीज केलेली होती. 2017ची महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. त्यानंतर 2019ची लोकसभा निवडणूक झाली आणि त्यावेळेला ही युती कायम होती. श्रीरंग बारणे समोर उभे होते. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीनं पार्थ पवारांना रिंगणात उतरवलेलं होतं. बारणे त्यावेळेला सलग दुसऱ्यांदा खासदार झाले होते. त्यानंतर मधल्या काळामध्ये युती म्हणजे शिवसेनेमध्ये फूट पडली आणि शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना ही स्वतंत्र झाली, एकनाथ शिंदेंची शिवसेना स्वतंत्र झाली. 2017ला जे 9 नगरसेवक निवडून आले होते ते या दोघांमध्ये विभागले आणि 2024ची लोकसभा निवडणूक लागली. त्यावेळेला भाजपनं श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देऊ नये असा एक आग्रह या ठिकाणी लावून धरला आणि हा आग्रह लावून धरताना 2017मध्ये भाजपचे किती नगरसेवक आहेत, शिंदे शिवसेनेचे किती नगरसेवक आहेत, त्यानंतर भाजपचे या मावळ लोकसभेमध्ये जास्त आमदार आहेत, शिंदे शिवसेनेचे आमदार किती आहेत,
असे प्रश्न उपस्थित केले जात होते आणि हे प्रश्न उपस्थित करत असतानाच भाजपची इथं कशी ताकद आहे हा दावा जो आहे तो भाजप करत होता. आणि आता 2 वेळा ज्यांना आपण खासदार श्रीरंग बारणे यांना निवडून आणलं यामध्ये भाजपचा किती वाटा होता हेच सुद्धा मांडलं गेलं. आणि हा लेखाजोखा मांडत असताना भाजपच इथं शक्तिशाली पक्ष आहे म्हणून आता सलग तिसऱ्यांदा बारणे यांना तिकीट न देता इथं भाजपनं नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, किंबहुना कमळावरती या ठिकाणी उमेदवार उभा करावा. मग अगदी ते श्रीरंग बारणे जरी इकडं आले आणि त्यांनी कमळाच्या चिन्हावर उभं राहिलं तरी चालणार होतं. आणि अशा पद्धतीनं त्यावेळेला सुद्धा बारणे यांच्या जागेवरती किंबहुना शिवसेनेच्या जागेवरती या ठिकाणी दावा ठोकला गेला होता. परंतु शिवसेनेचे खासदारांनी ज्यावेळेला एकनाथ शिंदेच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेला दिल्लीतल्या दिग्गज भाजपच्या नेत्यांनी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील यांनी मला शब्द दिलाय आणि श्रीरंग बारणे यांनी हा दावा करत असताना मलाच उमेदवारी मिळेल असं म्हटले होते. तसंच या ठिकाणी झालं. ती निवडणूक पार पडली. भाजपनं चांगलं इथं काम केलं. भाजप दावाच करतं की आमच्यामुळंच बारणे हे खासदार आहेत. आता निवडणुका लागलेल्या आहेत त्या महानगरपालिकेच्या आणि याच महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेची युती होणार हे जवळपास निश्चित मानलं गेलं होतं. अगदी खासदार श्रीरंग बारणे यांनी आम्ही युती करतोय काही तासांमध्येच याची घोषणा होईल असं दावा सुद्धा केलेला होता. प्रत्यक्षात पुढे काय घडलं हे आपण पाहतोय. परंतु सुरुवातीला खासदार श्रीरंग बारणे यांनी 128 जागा लढू, 16वर लढू असा नारा दिला. नंतर पुढे जाऊन भाजपकडं 29 जागांची मागणी केली. या बैठकांमध्ये अगदी भाजपनं 5च जागा देऊ म्हटलं. मग बारणेंनी 16 जागांची मागणी केली. त्यानंतर 8 जागा भाजप द्यायला लागलं. मग 12 जागेवरती श्रीरंग बारणे आले. त्यानंतर 9 जागा ज्या आहेत त्या भाजपनं देऊ केल्या. मग शेवटी या अंत जो आहे तो 10 जागेंवरती जो आहे तो या ठिकाणी येऊन थांबलेला होता. बारणे यासाठी दिल्लीचं अधिवेशन सोडून सुद्धा या ठिकाणी यायचे. रात्री तासनतास चर्चा या ठिकाणी व्हायच्या. परंतु भाजपनं यामध्ये ही युती तोडायचीच होती या अनुषंगाने किंबहुना तसे डावपेच टाकण्याच्या अनुषंगाने बारणेंच्या समोर एक पेच निर्माण केलेला होता. आणि तो पेच होता की बारणेंच्या घरात कुटुंबात 2 उमेदवारी द्यायच्या नाहीत. पुत्र विश्वजित बारणे आणि पुतणे निलेश बारणे यांच्यात निलेश बारणे यांना आम्ही उमेदवारी द्यायला नको असा प्रस्ताव जो आहे तो भाजपने या ठिकाणी मांडला. परंतु हा पेच जो आहे तो बारणेंसाठी खूप किचकट होता. कारण कुटुंब फुटण्याची शक्यता होती. पुतण्याला जर तिकीट दिलं नाही तर वाद निर्माण होण्याची शक्यता होती, रोष निर्माण होण्याची शक्यता होती. आणि याच पेचामध्ये भाजपनं बारणेंना चांगलंच कोंडीत या ठिकाणी पकडलं. आणि अखेर कारणं वेगवेगळी दिली गेली की त्यांचे उमेदवार मातब्बर होते, त्यांचे तुल्यबळ होते, आमचे काही ठिकाणी तुल्यबळ होते. असं जरी दिलं असलं तरी यातला महत्त्वाचा दुवा होता की खासदार बारणे यांनी कुटुंबात फक्त एकच उमेदवारी द्यावी. निलेश बारणेंना उमेदवारी देऊ नये. द्यायचंच असेल तर त्यांच्या घरातल्या एखाद्या महिलेला द्यावी. परंतु खासदार श्रीरंग बारणेंना मुलाला लॉन्चिंग करत असताना पुतण्यावरती जर अन्याय झाला तर याचे पडसाद हे चुकीचे उमटणार होते. चुकीचा संदेश या ठिकाणी जाणार होता. त्यामुळं बारणेंना ही रिस्क घ्यायची नव्हती आणि म्हणूनच उमेदवारी दाखल करण्याच्या अंतिम मुदतीच्या 2 तास आधी खासदार बारणेंनी माध्यमांना बोलून घेतलं आणि ही युती तुटल्याची घोषणा केली. युती तुटल्यानंतर पुढच्या 2 तासांमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांची चांगलीच धावपळ या ठिकाणी झाली. कारण त्यांना ऐनवेळी उमेदवार शोधण्याची वेळ आली. सुरुवातीला काहीच उमेदवार उभे करण्याचे त्यांचे मनसुबे होते. कारण युती होणार हे त्यांना माहीत होतं. किंबहुना युती करण्यासाठी ते पूर्ण तडजोड करत होते. त्यामुळं आत्ता जी यादी समोर आलेली आहे त्या यादीनुसार धनुष्यबाणाच्या चिन्हावरती 57 अधिकृत उमेदवार आहेत. तर 3 उमेदवार हे पुरस्कृत आहेत. आता 128 पैकी 60 उमेदवार बारणेंनी रिंगणात उतरवलेत आणि दुसरीकडं भाजपनं 128 पैकी 128 उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र 3 उमेदवारांचे त्यांचे एबी फॉर्म रद्द झाले. त्याच्यामुळं त्यांचे 125 उमेदवार अधिकृत चिन्हावरती आहेत आणि 3 पुरस्कृत आहेत. आता या 60 मध्ये खासदार श्रीरंग बारणे किती नगरसेवक निवडून आणतायत याची लिटमस टेस्ट त्यांची होणार आहे. त्यांना स्वतःला सिद्ध करायचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा त्यांना तसाच मेसेज दिलेला आहे की तुम्ही सलग 3 वेळा खासदार झालात. त्यामुळं आपली इथं ताकद सिद्ध करणं गरजेचं आहे. आपले इथं अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी तुमची आहे असं शिंदे यांनी मेसेज दिलेला आहे. आणि माझं तुमच्याकडे लक्ष आहे असं अप्रत्यक्षपणे या ठिकाणी सूचित सुद्धा केलेलं आहे. आणि भाजप तर
1,200 जागा लढतंय आणि आत्ताची परिस्थिती पाहता ते 77 येतील अशा प्रकारचं चित्र आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतंय. आणि त्यामुळंच जी या ठिकाणी बारण्यांची कोंडी झालेली आहे आणि यात कोंडीतून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची जी चर्चा झाली त्यामध्ये 2 प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढत करण्याचं ठरवलं. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 24 जिथं पुत्र विश्वजित आहे आणि निलेश पुतणे आहे, तिथं भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवारांना मागं घ्यायला लावलेलं गेलं आहे. आणि या बदल्यात श्रीरंग बारणे यांनी अजित पवारांचे कट्टर समर्थक विश्वासू नाना काटे आणि त्यांच्या पत्नी शीतल काटे यांच्या जागेवरचे 2 उमेदवारांना श्रीरंग बारणे यांनी अर्ज माघार घ्यायला लावलेला आहे, भाग पाडलेला आहे आणि ही मैत्रीपूर्ण या ठिकाणी लढत आहे. परंतु इतर सगळ्या प्रभागामध्ये अजित पवार गटाचे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकात भिडणार, एकमेकांच्या समोर लढणार आणि केवळ 2 जागेच मग मैत्रीपूर्ण लढत का, की ही स्वार्थासाठीची लढाई आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि हे न समजण्या इतकं जनता किंवा कार्यकर्ते सुद्धा दूधखेळ नाही आहेत की ही स्वार्थासाठी लढाई आहे की नाही याबद्दल. आता पुढचा प्रश्न असा आहे की बारणे एवढं नमतं घेत आहेत कारण त्यांची प्रतिष्ठा विश्वजित आणि निलेशच्या रूपानं पणाला लागलेली आहे आणि स्वतःला सिद्धही करायचं आहे. विश्वजित आणि निलेश तर निवडून आलेच पाहिजेत. जर ते निवडून आले नाहीत तर मग बारणेंची स्वतःच्या प्रभागात सुद्धा ताकद नाही असं भाजप पुढं भविष्यात मांडणार आहे. भविष्यात म्हणजे 2029च्या लोकसभा निवडणुकीत. आणि हे जे आत्ता डावपेच होत आहेत, ही जी आत्ता बारणे यांची कोंडी केलेली आहे ती त्याच अनुषंगाने आहे. बारणे यांनी आत्ता अवघे 60 उमेदवार रिंगणात उतरवलेले आहेत. 128 पैकी 60 उतरवलेत. त्यातले आता ते किती निवडून आणतात, मुलाला निवडून आणतात का, पुतण्याला निवडून आणतात का, याचा लेखाजोखा जो आहे तो 2029च्या लोकसभापूर्वी मांडला जाणार आहे भाजपकडून. आणि भाजपने 128 पैकी 125 उमेदवार कमळाच्या चिन्हावरती आहेत. 3 पुरस्कृत आहेत कारण त्यांचे 3 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद झालेले होते आणि आत्ताची परिस्थिती पाहता त्यांची सत्ता येण्याची शक्यता आहे. त्यामुळं भाजप आम्हीच या ठिकाणी शक्तिशाली आहोत हे 2029च्या लोकसभा निवडणुकीत नक्कीच मांडणार आहे. कारण त्यांना श्रीरंग बारणे यांच्या या जागेवरती दावा ठोकायचा आहे. पिंपरी चिंचवड हे लोकसभा जो आहे तो स्वतंत्र त्याची निर्मिती होणार आहे आणि त्यावेळेला खासदार श्रीरंग बारणे यांच्या जागेवरती भाजपचा उमेदवार त्यांना उभं करायचा आहे. भाजप जर स्वबळावर लढला तर हा प्रश्न उद्भवणार नाही, परंतु युती जर भाजप आणि शिवसेनेशी झाली तर त्यांना या ठिकाणी दावा ठोकायचा आहे. त्यासाठीची ही सगळी डावपेच जे आहेत ते आत्ता महानगरपालिका निवडणुकीत रंगतायत. खरं तर जी काही फोडाफोडी आत्ता झालेली होती या फोडाफोडीमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरुद्ध 2024ची लोकसभा निवडणूक लढणारे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे यांना सुद्धा त्यांनी आपल्याकडे खेचलेलं आहे. संजोग वाघेरेंनी त्यावेळेला जवळपास 6 लाख मतं या ठिकाणी घेतलेली आहेत. त्यामुळं संजोग वाघेरेंच्या रूपानं त्यांनी लोकसभेचा उमेदवार सुद्धा या ठिकाणी तयार ठेवलेला आहे. किंबहुना श्रीरंग बारणे यांना तो मेसेज जो आहे तो त्या प्रवेशानंतर दिलेला आहे. आणि त्यामुळंच असं म्हटलं जात आहे की श्रीरंग बारणे यांची जी आत्ताच्या या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कोंडी केलेली आहे, या कोंडीचे पडसाद आपल्याला 2029 लोकसभेमध्ये पाहायला मिळणार आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांना चौकार लावायचा आहे, परंतु हा चौकार लावत असताना त्यांना स्वतःला या महानगरपालिका निवडणुकांमध्ये सिद्ध करावं लागणार आहे. जर त्यांनी स्वतःला सिद्ध केलं नाही तर मग त्यांच्या जागेवरती भाजप दावा ठोकणार आहे. त्यामुळं आपण पाहूयात की 2029 लोकसभा ज्यावेळेला निवडणूक होईल, पिंपरी चिंचवड लोकसभेचे उमेदवार हे खासदार श्रीरंग बारणे असणार की भाजप नवा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार, याकडं आपल्या सर्वांचंच लक्ष असेल. या वेब एक्सप्लेनरमध्ये आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.